नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण पाहणार आहोत कर चुकवणं, कर टाळणे म्हणजेच टॅक्स इव्हेजन आणि टॅक्स अव्हॉइडन्स काय असतं. त्यासोबतच कॉर्पोरेट कर नियोजन आणि तंत्रज्ञान म्हणजेच कॉर्पोरेट टॅक्स प्लॅनिंग आणि आपलं टेक्निक्स. ठीक आहे. कॉर्पोरेट टॅक्स प्लॅनिंग मध्ये काय टेक्निक्स वापरले जातात, त्या टेक्निक्सचा वापर करून जे टॅक्स लायबिलिटी आहे त्याला आपण कसं कमी करू शकतो, या गोष्टी आपण पाहणार आहोत डिटेलमध्ये. त्यामुळे सर्वांनी हा सेशन शेवटपर्यंत पाहायचा आहे. राईट. आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की येणाऱ्या महाराष्ट्र सेट परीक्षेसाठी जे विद्यार्थी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी आपण पेपर 2 चा कंप्लीट कोर्स घेऊन आलेलो आहे, ज्या ठिकाणी तुमचं पूर्णपणे प्रिपरेशन करून घेतलं जाणार आहे. पेपर 2 चं सगळे युनिट जे आहे ते तुमचे पूर्णपणे कन्सेप्ट क्लिअर करून तुमच्याकडून एक बेटर प्रिपरेशन करून घेतलं जाणार आहे, जेणेकरून तुम्ही येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये जास्तीत जास्त स्कोर करू शकाल. आलं लक्षात? तर बघा काय काय तुम्हाला या कोर्समध्ये मिळणार आहे, एकदा तुम्हाला थोडक्यात सांगून देतो. तर हा आहे तुमचा पेपर 2 कंप्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह सेशन्स, कंप्लीट सिलेबस नोट्स इंग्लिश आणि मराठी या दोन्ही लँग्वेजमध्ये, त्यासोबत फुल सिलेबस मॉक टेस्ट, PYQ विथ एक्सप्लेनेशन, मॅरेथॉन्स, 4000 पेक्षा जास्त MCQ सिरीज तुम्हाला मिळणार आहे. त्यासोबतच जर तुम्ही आज हा कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला 30% डिस्काउंट यावरती मिळणार आहे. जी फीस 10,000 आहे त्यावरती 30% डिस्काउंट मिळून तुम्हाला फक्त 7,000 रुपीज मध्ये हा कोर्स मिळणार आहे. आणि यासोबतच एक सोने पे सुहाग म्हणून तुम्हाला पेपर 1 कंप्लीट कोर्स जो आहे तो फ्री मिळणार आहे. तर अजिबात लेट करू नका आणि अजिबात वेट करू नका. या नंबरवरती लगेचच आज व्हॉट्सअप मेसेज करून, व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही हा कोर्स जॉईन करायचा आहे आणि तुमचं प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे. प्ले स्टोअरवरती ग्लोबल ऑनलाईन ॲप इन्स्टॉल करायचं आहे. मोबाईलमध्ये ओपन केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये तुम्हाला MS सेट पेपर 2 कॉमर्स सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर स्टोअर सेक्शनमध्ये तुम्हाला जायचं आहे. तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला जो कंटेंट आहे, ओव्हरऑल कंटेंट तुमच्यासाठी अनलॉक होऊन जाईल. पण तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू जर करायचं असेल तर ॲप्लिकेशन थ्रू सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. ऑल राईट. ओके. सो टॅक्स अवॉइडन्स पासून आपण अगोदर सुरुवात करूया. त्याला कर टाळणी असं आपण म्हणतो. बरोबर. कर टाळणे म्हणजे आपण कर देण्यापासून टाळत असतो, त्याला आपण टॅक्स अवॉइडन्स म्हणतो. ठीक आहे. टॅक्स अवॉइडन्स रेफर्स म्हणजेच कर टाळणे म्हणजे कर कायद्यामध्ये असलेल्या पळवाटा, वजावट आणि सवलतीचा उपयोग करून कर देयता किमान करण्याची कायदेशीर पद्धत. ठीक आहे. म्हणजे जी टॅक्स लायबिलिटी असते है ना, कर देण्याची जी रक्कम असते किंवा कर देण्याचा जो रेट असतो तो कमी कसा करायचा, म्हणजेच नियमांचा वापर करून नियमबद्धानेच आपल्याला ते कमी करायचं बरं का. सो ते आपण कसं करू शकतो याची प्रोसेस म्हणजे टॅक्स अवॉइडन्स आहे. ठीक आहे. लिगलिटी, इट इज लीगल बट ऑफन कन्सिडर अनएथिकल इफ डन ॲग्रेसिव्हली. जर जास्त मोठ्याच प्रमाणात जर करायचा प्रयत्न केला तर त्याला अनैतिक मानलं जाऊ शकतं. ठीक आहे. ते आहे लीगल बट त्याला अनएथिकल मानलं जातं. मेथड्स यामध्ये बघा, जसं की इन्व्हेस्टिगेशन और इन्व्हेस्टिंग इन अ टॅक्स सेव्हिंग इन्स्ट्रुमेंट, जसं की PPF, ELSS, NPS इन इंडिया है ना, हे कर बचतीसाठीच्या साधनामध्ये गुंतवणूक करणे याची एक मेथड आहे. ठीक आहे. त्यानंतर घसारा डेप्रिसिएशन याचा लाभ आपण घेऊ शकतो है ना. डेप्रिसिएशनचा आपण फायदा घेऊ शकतो की हे डेप्रिसिएशन होता असं दाखवून आपण कर वाचवण्याचा प्रयत्न करू शकतो है ना. दुहेरी कर कर टाळण्यासाठी कर करारांचा म्हणजे कर ट्रीटीचा उपयोग आपण करू शकतो है ना. तर ह्यासारखे मेथड्स, आणखीन भरपूर मेथड्स आहेत जे की लीगली काय आहेत ते व्हॅलिड आहेत. त्यामुळे याचा वापर करून आपण टॅक्स लायबिलिटी जी आहे, ते टॅक्स देण्याची जी रक्कम आहे ती आपण कमी करू शकतो. ठीक आहे. त्याला आपण टॅक्स अवॉइडन्स म्हणतो. एक्झाम्पल, अ कंपनी सेटिंग अप इट्स ऑपरेशन इन स्पेशल इकॉनॉमिक झोन है ना, टू बेनिफिट फ्रॉम टॅक्स एक्झम्पशन्स. बरोबर ना. जे स्पेशल इकॉनॉमिक झोन असतात है ना, त्या ठिकाणी जर कंपनीने त्यांचं ऑपरेशन सेटअप केलं तर त्या कर देण्याच्या जे जे रेट्स आहेत किंवा पर्सेंटेज आहे त्यामध्ये त्यांना कपात करून मिळत असते है ना. अशा पद्धतीने ते काय करू शकतात, टॅक्स वाचवू शकतात. समजतंय. सो हे आहे तुमचं टॅक्स अवॉइडन्स. त्यासोबत आहे टॅक्स इव्हेजन.
है ना. कर चुकवेगिरी, बरोबर ना. कर चुकवेगिरी म्हणजे कराचे दायित्व कमी करणे किंवा दायित्व कमी करण्यासाठी हेतुपुरस्सर उत्पन्न लपवणे किंवा खर्च फुगवून दाखवणे किंवा जास्त दाखवणे, है ना, किंवा बनावट कागदपत्रे तयार करणे ही बेकायदेशीर प्रथा आहे. याला म्हणतात टॅक्स इव्हेजन. ठीक आहे. कर चुकवणं. आलं लक्षात. मग कर चुकवण्यासाठी जो टॅक्स पेयर आहे तो वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी करत असतो, है ना. टॅक्स आपलं एक्सपेन्सेस जास्त दाखवण्याचा प्रयत्न करू शकतो, है ना, जे की झाले नसतात, परंतु एका डॉक्युमेंटवरती आपण ते असं दाखवू शकतो की एक्सपेन्सेस जास्त झालेले आहेत, बरोबर ना. त्यानंतर काही उत्पन्न जे आहे ते लपवलं जातं, है ना. उत्पन्न लपवून सुद्धा कसं, उत्पन्न दिसलं की उत्पन्नावरती आपल्याला टॅक्स द्यावा लागतो, त्यामुळे उत्पन्न लपवलं की आपल्याला टॅक्स द्यावा लागणार नाही. अशा पद्धतीचे ही एक प्रकारची चोरी असल्यासारखंच आहे. ठीक आहे. टॅक्स चोरी ज्याला आपण म्हणू शकतो, बरोबर ना. सो अशा पद्धतीने हे काय करू शकतात, कर चुकवू शकतात. लिगली मध्ये जर बघायला गेलं, लिगॅलिटी मध्ये, तर हे इलिगल आहे, हे लीगल नाही. ठीक आहे. अवॉइडन्स हे लीगल आहे, इव्हेजन हे लीगल नाही. अँड पनिशेबल अंडर टॅक्स लॉस. ठीक आहे. हे बेकायदेशीर कृती असून ती कर कायद्यानुसार दंडनीय आहे. ठीक आहे. मेथड्स. अंडर रिपोर्टिंग इन्कम, उत्पन्न कमी दाखवणे, है ना. आपलं खर्च आणि उत्पन्न, है ना, याची बेरीज करून आपण काय करत असतो, नफा तोटा बघत असतो, है ना. तर आपलं इन्कम कमी आहे असं दाखवू शकतो, है ना. इन्कम आपलं कमी दाखवून आपण काय करू शकतो, टॅक्स वाचवू शकतो. त्यासोबत एक्सपेन्सेस जास्त आहेत असं दाखवून आपण टॅक्स वाचवू शकतो, राईट. कीपिंग अनरेकॉर्डेड कॅश ट्रान्झॅक्शन्स, ब्लॅक मनी, नोंद नसलेले रोख व्यवहार, काळा पैसा ठेवणे, है ना. कॅशने व्यवहार केले की नोंद राहत नाही, बरोबर ना. आलं लक्षात. सो कॅशने जर व्यवहार केलेला असेल तर यामध्ये ऑडिटिंग करायला सुद्धा यामध्ये अवघड जातं. ठीक आहे. सो या कॅश ट्रान्झॅक्शन्समुळे म्हणजे जे ब्लॅक मनी जे आहे त्याच्या पद्धतीने जर केलेलं असेल ट्रान्झॅक्शन, तर काय होतं, पैसा दिसून येतो, है ना, उत्पन्न दिसून येतं. त्यामुळे काय केलं जातं, जर आपण ऑनलाईन पद्धतीने काही ट्रान्झॅक्शन्स केले तर त्याचा एक रेकॉर्ड असतो, पण कॅशने केलं तर त्याचा काहीही एक रेकॉर्ड नसतो, है ना. त्यामुळे कर वाचवण्यासाठी कॅशने जास्तीत जास्त ट्रान्झॅक्शन्स करणं हे सुद्धा एक पद्धत आहे कर वाचवण्यासाठी. युझिंग फेक इनव्हॉइसेस और शेल कंपनीज, बनावट इनव्हॉइस तयार करणे किंवा शेल कंपन्या वापर करणे, है ना. त्याच्यामुळे काय होईल, तुमचं कर तुमचं उत्पन्न आहे ते करमुक्त असेल, है ना. एक्झाम्पल, अ बिझनेस ओनर नॉट रिपोर्टिंग ऑल सेल्स टू इव्हेंट जीएसटी पेमेंट्स. एखादा व्यवसाय मालक जीएसटीची फसवणूक करण्यासाठी सर्व विक्री नोंदवून दाखवत नाही, बरोबर ना. सो काय होईल, पूर्ण विक्री दाखवलं तर तुमचा जो इन्कम आहे तो दिसून येईल. त्यामुळे काय करतो की जीएसटी पेमेंट्स आहेत ते पूर्णपणे इव्हेड केले जातात, म्हणजे नोंदून दाखवले जात नाहीत. ठीक आहे. सो हे आहे तुमचं टॅक्स अवॉइडन्स आणि टॅक्स इव्हेजन. आलं लक्षात. आता थोडंसं डिफरन्शिएट आपण याला करूया, म्हणजेच याच्यामध्ये थोडासा फरक आपण जाणून घेऊया, है ना. जसं की या ठिकाणी दिलेले फीचर्स म्हणजे जे अनुक्रमणिक आहे ते सुद्धा म्हणू शकता. टॅक्स अवॉइडन्स आहे, टॅक्स इव्हेजन आहे. तर काय फरक आहे दोघांमध्ये या पॉइंट्स नुसार. ठीक आहे. लिगलिटीच्या दृष्टिकोनातून जर बघायला गेलं तर टॅक्स अवॉइडन्स जे आहे ते लिगल मानलं जातं. पूर्णपणे कायदेशीर प्रथा आहे किंवा कायदेशीर कार्य केलेलं आहे असं टॅक्स अवॉइडन्स मध्ये मानलं जातं, कारण ते पूर्णपणे आपण नियमाच्या अंतर्गत केलेल्या गोष्टी असतात, राईट. त्यामुळे टॅक्स अवॉइडन्सला आपण टोटली लिगल आहे असं मानलं जातो. टॅक्स अवॉइडन्स जर केलं तर यासाठी कुठलाही गुन्हा दाखल होत नाही, यासाठी कुठलीही शिक्षा होत नाही, यासाठी कुठल्याही टॅक्स पेयर वरती केस होत नाही अंडर टॅक्स लॉ. ठीक आहे. त्यामुळे याला लिगल मानलं जातं. परंतु तेच जर टॅक्स इव्हेजनच्या बाबतीत पाहिलं तर ते पूर्णपणे इल्लीगल आहे. ठीक आहे. हे जर अशा कृती केलेल्या दिसल्या की टॅक्स इव्हेजन वगैरे करताना दिसलं, आढळलं किंवा पकडलं गेलं, तर टॅक्स लॉच्या अंतर्गत त्या टॅक्स पेयर वरती कारवाई केली जाते.
ठीक आहे. दंडनीय प्रकार आहे हा, असं त्याला संबोधलं जातं आणि त्याला शिक्षा केली जाते. त्यावरती केस सुद्धा होण्याची शक्यता असते. सो इट इज नॉट लीगल. ठीक आहे. हे कायदेशीर नाही. हे बेकायदेशीरपणा केलेला एक कार्य आहे टॅक्स इव्हेजन. ठीक आहे. त्यानंतर पहा एथिकल कन्सर्न. ठीक आहे. टॅक्स अवॉइडन्स मध्ये जर बघायला गेलं तर मे बी अनएथिकल. टॅक्स अवॉइडन्स जे आहे लीगल तर मानलं जातं, परंतु हे एथिकल नाही असं मानलं जातं. ठीक आहे. म्हणजेच हे काय म्हणतात त्याला, अनैतिक प्रकार आहे असं मानलं जातं. ठीक आहे. कारण कसं आहे, टॅक्स वाचवण्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करत असतो आणि प्रत्येक लीगल गोष्टींचा आपण फायदा घेत असतो, है ना. त्यामुळे टॅक्स वाचवणं खूप जास्त प्रमाणात वाचवणं त्याला अनएथिकल मानलं जातं. ठीक आहे. आणि टॅक्स इव्हेजन जे आहे हे तर इलिगलच आहे, त्यामुळे हे पूर्णपणे अनएथिकलच मानलं जातं, है ना. हे तर बाय डिफॉल्ट अनएथिकल आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचं एक रिलॅक्सेशन असं वगैरे काहीही नसून हे पूर्णपणे नेहमीच अनएथिकल असतं. ठीक आहे. यामध्ये मेथड्स कुठले यूज केले जातात बघा दोन्ही पद्धतीमध्ये. टॅक्स अवॉइडन्स मध्ये लूप होल्स आणि एक्झेम्पशन्स याचा जास्त वापर केला जातो. ठीक आहे. आता जे टॅक्स वाचवण्यासाठी जे काही लीगल गोष्टी आहेत किंवा कुठल्या लीगल गोष्टीच्या अंतर्गतच एक्झेम्पशन्स दिलेले असतील, है ना, तर ते पाहिले जातात टॅक्स पेअरच्या माध्यमातून. ठीक आहे. किंवा जे टॅक्स कन्सल्टंट आहेत त्यांना टॅक्स बद्दल ते लाईक टॅक्सचे किडेच असल्यासारखे असतात. त्यांच्या डोक्यामध्ये पूर्ण टॅक्स टॅक्स टॅक्सच भरलेला असतं. ठीक आहे. त्यांना सर्व गोष्टी, सर्व लूप होल्स जे आहेत टॅक्सेशन मधले माहिती असतात. ठीक आहे. ते लूप होल्स ते गृहीत धरून त्या लूप होल्सचा फायदा घेऊन काय केलं जातं, टॅक्स अवॉइडन्स केलं जातं. लूप होल्स हे नथिंग बट दी रूल्स दॅट द गव्हर्नमेंट हॅज सेट. है ना. गव्हर्नमेंटने जे काही रूल्स बनवले आहेत त्यामध्ये लूप होल्स शोधण्याचा प्रयत्न केला जातो. त्या लूप होल्सचा वापर करून टॅक्स अवॉइडन्स केलं जातं. ठीक आहे. किंवा काही एक्झेम्पशन्स आहेत, है ना. करमुक्त जे उत्पन्न आहेत त्याला एक्झेम्पशन्स म्हणतो आपण, मुक्तता कर भरण्यासाठी, है ना. तर ते एक्झेम्पशन्स वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत, भरपूर वेगवेगळ्या पद्धतीचे एक्झेम्पशन्स आहेत. तर कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये एक्झेम्पशन्स आहेत ते पाहून तशा पद्धतीचेच डॉक्युमेंटेशन वगैरे जे आहेत ते रेडी केले जातात आणि त्या गोष्टींचा वापर करून काय केलं जातं, टॅक्स अवॉइडन्स केलं जातं. त्यामुळे ह्या मेथड्सने टॅक्स अवॉइडन्स करणं पॉसिबल आहे. टॅक्स इव्हेजन मध्ये आपण काय करतो, पूर्णपणे चोरी करण्याचं काम करतो, लपवण्याचं काम करतो. ठीक आहे. चुकीच्या गोष्टी दर्शवण्याचं काम करतो. त्यामुळे हे अनएथिकल आहे, इलिगल आहे, सर्व निगेटिव्ह गोष्टी ज्या आहेत ते यामध्ये आढळतात. ठीक आहे. लाईक हायडिंग इन्कम, फॉल्सिफाईंग रेकॉर्ड्स, है ना, चुकीचा रेकॉर्ड दाखवणं, इन्कम लपवणं, याला टॅक्स इव्हेजन म्हटलं जातं. इन्कम लपवलं तर ऑब्विस आहे तुमचं इन्कम दिसणार नाही, मग त्यामुळे टॅक्स भरण्याचा काही संबंधच नाही. फॉल्सिफाईंग रेकॉर्ड म्हणजे चुकीचे रेकॉर्ड्स दाखवणं, जे ट्रान्झॅक्शन झालेलंच नाहीये, जे एक्सपेन्सेस झालेलेच नाहीयेत ते डॉक्युमेंटेशन वरती दाखवलं जातं. जेणेकरून एक्सपेन्सेस जास्त दाखवले, है ना, तर काय होईल, त्याच्यामुळे जो इन्कम आहे तो कमी असेल आणि त्यामुळे जो टॅक्स जो द्यावा लागतो, नेट नेट टॅक्सेबल इन्कम जो आहे तो कमी होईल आणि नेट टॅक्सेबल इन्कमच्या माध्यमातून जेव्हा पर्सेंटेज वगैरे आपण काढू तेव्हा काय होईल, टॅक्स रेट कमी होईल, है ना, टॅक्स कमी बसेल. याला टॅक्स इव्हेजन असं म्हटलं जातं, जे की टोटली कसं आहे, टोटली अनएथिकल आहे. इट इज ऑलवेज अनएथिकल. ठीक आहे. कॉन्सिक्वेन्सेस टॅक्स अवॉइडन्स मध्ये काय, नो लिगल ऍक्शन बट स्क्रुटिनी. यामध्ये स्क्रुटिनी म्हणजे काय, स्क्रुटिनाइज केलं जातं म्हणजेच केअरफुली इन्व्हेस्टिगेट केलं जातं. ठीक आहे. व्यवस्थितपणे बारकाईने तपासणी करणं टॅक्स अवॉइडन्स मध्ये खूप गरजेचं आहे. आलं लक्षात. यामध्ये कुठलंही लीगल ऍक्शन या ठिकाणी घेतली जात नाही, कारण हे पूर्णपणे लीगल पद्धतीचा वापर करून किंवा लीगल किंवा नियम जे आहेत जे की टॅक्स लॉ मध्ये घेतलेले आहेत, है ना, नमूद केलेले आहेत, त्या नमूद केलेल्या नियमांच्या अंतर्गतच टॅक्स अवॉइडन्स केलं जातं. त्यामुळे याच्यावरती कुठल्याही प्रकारचं लीगल ऍक्शन घेण्याचा काहीही एक संबंध येत नाही, बरोबर ना. परंतु स्क्रुटिनाइज व्हायला पाहिजे, स्क्रुटिनी व्हायला पाहिजे. स्क्रुटिनीचा अर्थ असा आहे की यामध्ये तपासणी झाली पाहिजे. आलं लक्षात. यामध्ये तपासणी झाली पाहिजे. तेच जर टॅक्स इव्हेजन मध्ये पाहिलं तर टॅक्स इव्हेजन मध्ये लीगल पेनल्टीज लागतात, फाईन्स लागतात, इम्प्रिझनमेंट पण होऊ शकतं. ठीक आहे. कायदेशीर तुम्हाला पेनल्टी लागते. ठीक आहे. तुम्हाला
दंड भरावा लागत असेल तर भरावा लागतो. ठीक आहे. फाईन्स द्यावे लागतात. बरोबर. तुम्हाला कधी कधी जेलमध्ये सुद्धा जावं लागतं टॅक्स इव्हेजन कराल तर, है ना. कारण हे का असं म्हटलं जातं की तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल, लिगल पेनल्टीज. ऑब्व्हियसली तुम्ही ही गोष्टी कशी करत आहात, तुम्ही बेकायदेशीरपणा करत आहात, है ना. कायद्याच्या अंतर्गत जर केलेलं असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं पेनल्टी नाही, फाईन नाही, इम्प्रिझनमेंट नाही. तर तुम्ही इलिगल पद्धतीने करत असाल, है ना, बेकायदेशीरपणाने करत असाल तर टॅक्स इव्हेजन मध्ये त्याच्या अंतर्गत तुम्हाला जेल होणार, फाईन भरावं लागणार आणि पेनल्टी भरावी लागणार. आलं लक्षात. सो हे हे पद्धत आहेत दोन कर कमी करण्याचे. ठीक आहे. एक आहे लीगल, एक आहे इलिगल पद्धत. एक आहे नाही, दोन्ही आहेत अनएथिकल. ठीक आहे. परंतु जास्त प्रमाणात जर केलं अवॉइडन्स तर तो अनएथिकल मानला जातो. नैतिकता अनैतिक मानलं जातं. आणि टॅक्स इव्हेजन हे इलिगल असल्यामुळे त्याला कधीच नैतिक मानलं जात नाही. त्याला पूर्णपणे निगेटिव्ह रिस्पॉन्सच आहे. बरोबर ना. सो या माध्यमातून हे दोन्हीही अनएथिकलच आहेत. ठीक आहे. टॅक्स अवॉइडन्स मध्ये लूपहोल्स बघितले जातात, एक्झम्पशन्स पाहिले जातात, आणि टॅक्स इव्हेजन मध्ये मुद्दाम केलं जातं. ठीक आहे. आलं लक्षात. सो हा आहे दोघांमधला डिफरन्स. नेक्स्ट इज कॉर्पोरेट टॅक्स प्लॅनिंग, है ना. कॉर्पोरेट कर नियोजन म्हणजे काय आपण आता पाहूया. बघा, कॉर्पोरेट कर नियोजन हा एक कायदेशीर धोरणांचा वापर करून कंपनीची कर देयता कमी करण्याची प्रक्रिया आहे. ठीक आहे. ज्यामध्ये संबंधित देशाच्या कर कायद्यांचे पूर्ण पालन केले जाते. बरोबर. व्यवसाय कर नियोजनाद्वारे कर देयता कमी करून, कर भरणा पुढे ढकलून आणि उपलब्ध वजाबाकी, सूट व प्रोत्साहनांचा लाभ घेऊन नफा वाढवण्याचा प्रयत्न करतात. समजतंय. सो बेसिकली या इंट्रोमध्ये असं सांगितलेलं आहे की जेव्हा आपण बिझनेस करतो आणि बिझनेस करताना जेव्हा आपल्याला टॅक्स पे करावा लागतो, त्यामध्ये आपल्याला एकतर कंट्रीच्या नियमानुसार आपल्याला जे टॅक्सेशन आहे ते तर आपल्याला पाळावे लागतातच. ठीक आहे. त्याचं पूर्ण पालन तर केलं जातं. ठीक आहे. परंतु असे काही प्रोसिजर केले जातात किंवा अशी काही गोष्टी केल्या जातात जेणेकरून आपल्याला टॅक्स लायबिलिटी जी आहे, आपली टॅक्स देण्याची जी रक्कम आहे, है ना, ती आपल्याला कमी करता येते, ते पण कायद्यानुसार. ठीक आहे. आणि यामध्येच जसं की कर भरण्याची जी देय आहे ते पुढे ढकलून किंवा सूट, है ना, किंवा आपण डिडक्शन्स, एक्झम्पशन्स ज्याला म्हणतो, इन्सेंटिव्ह ज्याला म्हणतो, है ना, याचा वापर करून आपण काय करू शकतो, जे प्रॉफिबिलिटी आहे, बिझनेसचे जो नफा आहे, है ना, तो वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. लक्षात. टॅक्स प्लॅनिंग आपल्याला कशी हेल्प करते, म्हणजे कंपनीजला टॅक्स प्लॅनिंग ही कशी हेल्प करते, म्हणजेच कॉर्पोरेट टॅक्स प्लॅनिंग म्हणजेच कंपनीचा टॅक्स, हे लक्षात ठेवा. कॉर्पोरेट टॅक्स प्लॅनिंग म्हटलं की कंपनीचा टॅक्स येतो. मग कंपनीला ती प्लॅनिंग कशी हेल्प करते, जसं की एकूण कर भार कमी करणे, म्हणजेच रिड्यूस ओव्हरऑल टॅक्स बर्डन. पूर्ण टॅक्स बर्डन जो आहे तो कमी करता येतो आपल्याला. ठीक आहे. कॅश फ्लो आणि रिइन्व्हेस्ट प्रॉफिट्स जे आहे यामध्ये सुद्धा आपल्याला कंपनीला खूप मोठी हेल्प होते. म्हणजेच जे रोख प्रवाह आहे त्याला आपण कॅश फ्लो म्हणतो, है ना. कॅश इनफ्लो आणि कॅश आउटफ्लो. करेक्ट. इफ यू आर अ कॉमर्स स्टुडंट, obviously you are a commerce student, if you are preparing for MS set from commerce background, you know what is कॅश इनफ्लो आणि कॅश आउटफ्लो. ठीक आहे. तर कॅश फ्लोला आपल्याला जर इम्प्रूव्ह करायचा असेल, है ना, आणि झालेल्या प्रॉफिटला आपल्याला रिइन्व्हेस्ट करायचा असेल, तर त्या बाबतीत आपल्याला हे कॉर्पोरेट टॅक्स प्लॅनिंग जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरतं. कारण यामध्ये आपल्याला कर जो जितका भरावा लागतो त्यापेक्षा टॅक्स प्लॅनिंगमुळे कमी कर भरावा लागतो, किंवा कमी कर भरण्याची जे बेनिफिट्स आहेत ते आपल्याला मिळतात. ठीक आहे. तेही टोटली लिगली. करेक्ट. त्यानंतर स्टे कंप्लायंट विथ टॅक्स रेग्युलेशन्स, कर नियमांचे पालन करणे, है ना. जे काही कर नियम आहेत, टॅक्स रूल्स आहेत, टॅक्स रेग्युलेशन्स आहेत, त्या रेग्युलेशन्सच्या अंतर्गत, त्या रूल्सच्या अंतर्गत, त्या नियमांना नियमबद्ध राहून आपण जेव्हा हे कार्य करतो टॅक्स प्लॅनिंग, ठीक आहे, त्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचं इलिगल ऍक्टिव्हिटी मानलं जात नाही. बरोबर. त्यामुळे कॉर्पोरेट टॅक्स प्लॅनिंग हे खूप गरजेचं आहे नफा वाढवण्यासाठी, है ना, बिझनेस वाढवण्यासाठी, इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी. लक्षात.
आता यामध्ये काय काय गोष्टी इम्पॉर्टंट आहेत आपण बघणार आहोत. ठीक आहे, परंतु पुढच्या सेशनमध्ये यामधले जे टेक्निक्स आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. टेक्निक्स आपण बघणार आहोत पुढच्या सेशनमध्ये. ऑलराईट, सो इथपर्यंत तुम्हाला समजलेलं असेल तर बेस्ट, नसेल समजलेलं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला व्यवस्थितपणे समजावून सांगेन. ऑलराईट, थँक्यू सो मच. गुड नाईट अँड टेक केअर.